तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर प्रज्वलला जायचं होतं गावात. मग काय त्याला घेऊन निघालो की गावात. काय काम होतं आपल्याला माहीत नव्हतं. आणि भाऊ तर काय अक्षय कुमारची पिशवी घेऊन बाहेर आला. म्हणलं हे काय करते का सांगता येत नाही. त्याला घेऊन निघालो रिवर्स. भाऊला घ्यायचं होतं आता मधाची बाटली. मग काय लगी मधाची बाटली घेऊन टाकली. मग काय आमचं सगळं काम उरकून निघालो दुकानाकडं. आणि दुकानात येऊन जरा गुंडऱ्याची चेष्टा करत बसलो. गुंडरे हॅशटॅग गुंडरे. कस्टमर तर काय नव्हतं, निवांतच बसलेलो. तेवढ्यात ते आमचं सर डबल प्रकट झालं. म्हणलं आता कुठं जायचं आहे. म्हणलं लागा माझा मोबाईल पडला, म्हणला फुटला लागा, काय उपयोग नाही लागा, हा आवाज पण नाही म्हणला त्यातनं, काय बघ म्हणला काय झालंय तेवढं. मग म्हणलं रिपेअरिंगला देऊन येऊ. मग काय लगे रिपेअरिंगला देऊन आलो मोबाईल. दुकानात आलो तर आपलं सर म्हणलं माई लागा दाढी लागा लय बोकडासारखी वाढली, म्हणलं कापून येऊया. म्हणलं चल मला तर काय काम आहे. माझं तर काय काम नव्हतं, मी तर येऊन नुसतं बसलेलो. तिथनं निघालो आपण डायरेक्ट जुन्या घराकडं. म्हणलं हे रोडमध्ये पाणी आहे का पाण्यामध्ये रोड आहे ते कळलं नाही. लय लय म्हणजे लय पावसानं पाणी झालतं. म्हणलं नेमकं काय आहे मला पण कळलं नाही म्हणलं. जाऊ द्या म्हणलं आता काय. मग डायरेक्ट यशाला घेऊन आपण डायरेक्ट निघालो रानात, कारण आपल्याला पाहिजे होती जरा हराळी. मग काय पटापट काढली हराळी आणि निघालो. तेवढ्यातच आपल्याला ऑफिसर भेटलं आणि ऑफिसरनं तर काय हातालाच कांगवा बनवून टाकलेला. पण ऑफिसरला नाद लय वाईट रीलचा. आम्ही दोघं जण बोलत बसलोय आणि ही बाळ निवांत रील बघत बसलाय. म्हणलं क्या चल राय भाई तेरा. ऑफिसरच्या गाण्यावर ही बारकं पोरगं पण डान्स करायला लागलं. म्हणलं ला काय चाललंय ऑफिसर तुमचं. पाण्यातला रोड बघत आम्ही तिकडून निघालो डायरेक्ट गावात. तर तुम्हाला माहितच असेल रोडवर पाणी नव्हतं, पाण्यात रोड होता. इथं आलतो आम्ही वडापाव खायला. मग काय आपला ऑफिसर सुट्टी देते वय. ऑफिसरनं लई केलं घुमवायला चालू. तिथलं झालं यशा म्हणला मला घरी सोडायला लागते. म्हणलं लगा चल की सोडतो. आणि जाताना भाऊ म्हणते ते पेट्रोल टाकूया. म्हणलं लगा इलेक्ट्रिक गाडी आपल्याकडे लागा लक्ष असू द्या म्हणलं. मग काही यशाला ना आपल्या ऑफिसरलाच दिला सोडून फटकाच्या अलीकड. मी निघालो गावात कारण आपल्या गुंढऱ्याला सोडायचं एसटी स्टँडवर. मग काय गुंढऱ्याला पण एसटी स्टँडवर दिला सोडून. आणि आम्ही दोघं जण निघालो परत गावात कारण आपल्या गाडीची गेलती हवा. मग काय लगी गाडीची हवा मारून घेतली आणि परत आम्ही निघालो डायरेक्ट घराकडे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. व आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.